आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। कल्याण येथील उंबर्डे गावात घडलेली धक्कादायक घटना। नवरा बायकोच्या भांडणामध्ये आपल्या अल्पवयीन मुलासमोरच नवऱ्याने केली बायकोची हत्या। आरोपीत पोलिसांच्या ताब्यात। या संदर्भात अधिक माहिती देताना कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे साहेब यांनी सांगितले की खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण येथे 131/26 यानुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे। याची हकीकत अशी आहे की कैलास कारभारी चाळ खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे। त्या दिवशी एका महिलेचा मृतदेह तिथे पडलेला आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमोडे यांना मिळाली असता त्यांनी त्यांच्या पथकासोबत घटनास्थळी जाऊन माहिती घेतली। त्या ठिकाणी एका महिलेचे तिच्या पतीसोबत भांडण झाले असता त्याने तिचा खून केला अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर त्वरित खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून नाशिक येथून त्या महिलेच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे। त्याचे नाव विशाल साहेबराव भूतकर असे असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला पोलीस कस्टडी देण्यात आली आहे। गुन्ह्याचे कारण असे आहे की बऱ्याच कालावधीपासून ते पती पत्नी विभक्त राहत होते, त्यामुळे पती हा तिला घरी घेऊन जाण्यासाठी आला असता पत्नीने त्याला स्पष्ट नकार दिला। त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले व भांडणात पतीने तिचे डोके खाली जमिनीवर आपटले, ती मरण पावली। पुढील तपास खडकपाडा पोलीस करत आहे असे त्यांनी सांगितले। खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण येथे एक गुन्हा रजिस्टर आहे 131/26 खुनाचा गुन्हा दाखल आहे। खुनाची हकीकत अशी आहे की कैलास कारभारी चाळ खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे। येथे एक महिलेचा मृतदेह पडलेला आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वाघमोडे साहेब यांना मिळाली। त्यांनी त्यांच्या पथकाच्या सोबत जाऊन ताबडतोब घटनास्थळी माहिती घेतली असता ही महिलेला भेटायला तिचा पती आला होता आणि त्या पतीचा आणि तिचा वाद झाला आणि पतीने तिचा खून केला अशा स्वरूपाची माहिती मिळाल्याच्या नंतर ताबडतोब खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि नाशिक येथून त्याच्या पतीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आरोपीचं नाव आहे विशाल साहेबराव भूतकर। याला पोलिसांनी अटक करून मान्य न्यायालयात हजर करून आता तो सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे। गुन्ह्याची हकीकत अशी आहे की बऱ्याच कालावधीपासून पती पत्नी हे विभक्त राहत होते। पती तिला घेण्यासाठी आला होता आणि पत्नीने परत जाण्यासाठी पती सोबत नकार दिला। याच्यातून दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात पतीने तिला खाली डोकं आपटून तिचा खून केलेला आहे। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।